श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त बहुरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे आले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत निर्वाह करती नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इठ्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांचे. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करीत व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडिताने स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नमस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोट येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपोचा भाव करीत. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले युक्ती एक बोलावून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, काय म्हणती करावे हे. नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रसी बट्टा लागेल आमुचा. तेव्हा पंडित बोलले, मला ही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ साप्रत काळी वास करीत. त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवंगा अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवंगासी. अनेक मंत्र दिदले. पंडित राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले. हरिभाऊ मारुती हरिभाऊ म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवंगाजवळ बोलविले. तिघासी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्या वेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मानवाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छती सागरम. सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्याच्या पादुका बनवून ते आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवंगा एका अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामीच्या. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देख. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनी देऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यावेळी घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविले. म्हणती, तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोळी समर्थे त्यासी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. म्हणते जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटावी आपला संसार. लोभमोह अनुमात्र चित्ते त्वान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन या. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावर. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. तो करी भोवता कांता घेत उर बडवून. मन विनविती जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी त्याचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तेचे. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तेही दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापिला. कमाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहिले. हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत सदा भाविक भक्त परिसोत. हा 16 अध्याय. गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे जाऊन स्वामी कुमार
मठ स्थापिती समर्थाच्या स्वामी नामाचे भजन त्याच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायानं स्वामीसुत नेनती स्वामीसुताचे जननी काकूबाई नामी करून तिनेही व्रत ऐकून दुःख केले आणि वार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती लागी सावरून धरली सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून ऐसी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भासेकर त्या जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते ऐसा विचार करून पोटी दर्शन आले उठाउटी सांगितल्यास त्याच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर पुनोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी मग ते स्वामीसुताची जन्नी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कमाटीपुरात तिथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता ते त्रास देती स्वामीसुता परितयाच्या चिंता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीस कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे त्याने ऐकले वर्तमान पाहून स्वामी सुताप्रती आनंदले नानाची ती प्रेमानंदे चरणवंदित स्तवन करीते तयाचे स्वामी सुते तयासी गेले स्वामी भक्तास धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थाच्या पुढे जोशी भाऊ आणि स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी सुत आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगरा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1753 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंद छेलीखडे ग्रामात प्रथम मुंबई स्वामी प्रगट होतं विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनासह कीर्तिध्वज उभारला मना माझी धरुणी कामना येते कोणी येतची दर्शना त्याचे समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामीसुत ही त्याप्रती मनातील खून सांगते ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताच एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शन येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याने तोन सेवी उदकान ऐसे दिवस 3 झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणा रसे भरले पूर्ण ऐकिले यातून राणीने सेवकाने मने सत्वर तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुती मंदिरी पार्थून या नावे पाहून या समर्थासी उल्हासुताचे मानस धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताचे पाहून आनंदले समर्थमणी फार कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविला अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीत खरी स्वामीसुतावरी होती स्वामीसुत रात्रंदिन समर्थापोडी करती भजन पायी खंडावा घालून प्रेमरंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खंडावा घालून एकांत समय साधवणे समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचने ऐकून स्वामीसुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसे ऐसे न करावे कोई काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न करावी काही असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येतं मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तर क्षण झाला स्वामीसुत दुःख करी रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजार पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थात स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी तिथे हे वर्तमान ऐकून विनवित समर्थात मग समर्थे त्या समय अवसरी मुंबई पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मजसनी दानावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटे रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ तहसील घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी जरी तरी जाऊन तथापि स्वामीसुत पाय अक्कलकोटी आला नाही
दिवसेंदिवस देहीशी नव्हतं चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ते उडू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामीसुता. परी तो ना आला अक्कलकोटा जीवित पूर्व न केले. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बसले स्नान करून परी गंधन लाविती. भोजनातने उठती अंगावरी न अंग टाकती. कोणासंगी न बोलती रुदन करती शनुशनी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाई सत्वर जवळी केली मुंबापूर. ते समजला समाचार परान्न पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करते एकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतही होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आला पायी बोलला काय समर्थात. सुत आपुला भक्त असून आकारी पावला का मरण. मग समर्थी जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तयासी उलंगिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळे मग नेली. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्धोदी जोस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सद भाविक भक्त परिसुत सप्तदशोध्याय गूढा श्री भगव चरणार्पण वस्तू श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकार ऐसा प्रश्न सेवकरी करीतात ती समर्थाते. तेव्हा बोललेले समर्थ सेवकरी असते सांप्रतक. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरासी. अधिकार नेमुग आदिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळ. रात्रंदित तोच चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमूच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले ते. तो केवळ अज्ञान दादा आमचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयाती आणविले आपणापास. एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविसे. समर्थ बोलिले बाईसी 4 वेळा जीव घाले असी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता. समर्थाची कृपा न होता मग रोग कोठे राहिला. किसगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधलं श्री समर्थ द्रव बहुत खर्चले. श्रीची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापया मठात. या कारणे अक्कलकोट देत दर्शन घेत समर्थाचे. ते ऐकून काकूबाईसी पादुका स्थापया करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञानी तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण त्यास सांग मज लागी. समर्थी व्रत ऐकून म्हणती घ्यावे पाठवून. बाळा आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासे. समर्थ पुनश्च बोलले बाईसी बोलले यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेले जे भले तेच आम्ही करू. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले की जे प्रति पादुका स्थापन करा. झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवा करा सांगती. त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करती. यासी स्थापा गादीवरी. दादासी करून गोसावे मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जुळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उद्देशिते दिवसनिशी. गोसावून गादीसी चालवावे आपण. दादा करी जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता. नकार म्हणायची सर्वता न रुची चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचारीने पाहिली कटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठवी. समर्थ अशा समयासी आज्ञा केली. भुजंगासी घेऊन माझ्या पादुकास मस्तके ठेव. दादांच्या मोर्शले आणून सत्वर धरा म्हणती. त्यावर अग्नीप्रमाणे सेवेकरी करतात ती तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडती उपरती झाली चित्ती. त्यांच्या चिंता हृदय प्रगटल्या. ज्ञानसेविता ज्ञान गेलेलं याते. ज्ञानगुरूची महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे. असो दादाची पाहून वृत्ती काकूबाई दचगली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते असे जे बरे वाटेल आम्हासी. त्याची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन स्वामी एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतुकेच पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला.
घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर, काकूबाई आकांत करी मांडीला, अनर्थ नाना अपशब्द बोलती, भाळपिटी ती स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवून गोसावी कपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी, ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयास, अनुसया तुझी माता पाशी भिक्षा मागात, अवश्य म्हणून तत्वताजनी जवळ पातला. ऐसे बाईने ऐकून क्रोध विष्ठा अंतकरणी, मने तुझी ही करणी लोक पवाद कारण, ऐकून मातेची उत्के दादा तिचे प्रत बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून, पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मंग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.